विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडमध्ये जे काही एखादा सेल आहे त्या सेलचं रेजिस्टन्स कसं करतो, रेजिस्टन्स काढण्यात आपल्याला कळालेलं आहे किंवा त्याचबरोबर त्याची मोलार कंडक्टिव्हिटी असेल किंवा त्याची जी इलेक्ट्रोलिटिक्स कंडक्टिव्हिटी असेल ती आपण ह्या ठिकाणी काढू शकतो. त्याच्यावर जे काही आपण प्रॉब्लेम ही पाहिलेले आहे, सेल कॉन्स्टंट कसं आहे काय वगैरे वगैरे सगळं पाहिलेलं आहे. आता जे आपण पाहणार आहोत, आता आपण सेल कडे जाणार आहोत. ते सेल कोणते? इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये काय आहे तर इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी सांगतो की एखादा जो सेल आहे तो सेल मेटल प्लेट्स किंवा जे कार्बन रॉड्स आहेत, मेटल प्लेट्स असतील किंवा कार्बन रॉड्स जे आहेत ते कार्बन रॉड्स किंवा मेटल प्लेट्स त्या डिव्हाइस मध्ये, आपण ज्या डिव्हाइस मध्ये एखादं सोल्युशन घेतलेलं असेल, मग तो मॉल्टन स्टेट मधला असेल किंवा ॲक्वियस मधला असेल, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो त्या ठिकाणी तो रॉड हे डीप करतो. म्हणजे रॉड कोणते? मेटल रॉड असतील किंवा कार्बन रॉड असतील. आता मेटल रॉड म्हणजे कोणते असतील? कॉपर असतील, झिंक असतील, ॲल्युमिनियम असतील किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी प्लॅटिनम इलेक्ट्रोड असतील. असे पुष्कळ प्रकारचे मेटल रॉड्स आहेत, ते आपण देऊ. आणि हे करणं आणि त्याच्यापासून काय होतं हे पाहणं, म्हणजेच रेडॉक्स रिॲक्शन कोणत्या होतात हे पाहणं. ऑक्सिडेशन होतंय, रिडक्शन होते, हे तर होणारच आहे. रेडॉक्स रिॲक्शन म्हटल्यानंतर दोन्ही होणार आहे, ऑक्सिडेशनही होणार आहे आणि रिडक्शनही होणार आहे. तर त्या इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये ऑक्सिडेशन कुठं होतं आणि रिडक्शन कुठं होतं हा पार्ट महत्वाचा आहे. आता हे पाहत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जे इलेक्ट्रोकेमिकल सेल आहेत, हे इलेक्ट्रोकेमिकल सेल आपण दोन टाईपचे पाहतो. इलेक्ट्रोकेमिकल सेल आपण काय करतो? दोन टाईपचे पाहतो. जो पहिला आहे तो पहिला इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल. आणि दुसरा जो आहे तो दुसरा आहे त्या ठिकाणी गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल किंवा त्यालाच आपण म्हणतो व्होल्टेक सेल. व्होल्टेक सेल. गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टेक हे जे आहेत हे दोन्ही ग्रेट सायंटिस्ट केमिस्ट्री मध्ये, जो फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट आहे त्यामध्ये ह्या सेल मध्ये, इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये यांचं महत्त्वाचं योगदान आहे. म्हणून ह्या ठिकाणी केमिकल सेल जे आहेत त्याला असताना काय म्हणलेले आहे ठिकाणी गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टेक सेल, म्हणजे त्यांचेच नाव त्या ठिकाणी दिले गेलेले आहे. मग आता बघा, इलेक्ट्रोलिटिक सेल, गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टेक सेल जे आपण पाहतो हे दोन टाईपचे, त्यामध्ये निश्चितच इलेक्ट्रोड्स असणार आहेत. आता इलेक्ट्रोड्स म्हणजे कोणते? आता एक आपण डिव्हाइस घेऊ. डिव्हाइस म्हणजे काय? सेल. जो सेलचा आहे त्याला आपण काय म्हणू? डिव्हाइस. हा डिव्हाइस आहे असं समजा, किंवा एखादा प्लास्टिक कंटेनर आहे असं समजा. त्यामध्ये आपण काय करणार आहोत तर त्यामध्ये आपण ह्या ठिकाणी मेटॅलिक रॉड किंवा कार्बन रॉड आपण डीप करणार आहे. हे आहे मेटॅलिक रॉड किंवा कार्बन रॉड. मेटॅलिक रॉड और कार्बन रॉड किंवा स्टील. हे आपण एखाद्या सोल्युशन मध्ये असेल किंवा मॉल्टन स्टेट मधला असेल त्यामध्ये हे आपण काय करणार आहोत? इमर्स म्हणजे बुडविणार आहोत. मग आता एखादा जो काही मॉल्टन स्टेट मधला आहे आपण गृहीत धरू, या मॉल्टन स्टेट मध्ये कोण आहे तर समजा आपण गृहीत धरू त्या ठिकाणी NaCl असेल किंवा आणखी कोणता इलेक्ट्रोलाइट असेल, बरोबर आहे. मग तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल
किंवा वीक इलेक्ट्रोलाइट असेल, बरोबर आहे, तो ह्याच्यामध्ये आपण इन्व्हर्स केलेला आहे. म्हणून ह्यालाच आपण ह्या ठिकाणी काय म्हणतो, तर ह्यालाच आपण म्हणतो जे मेटॅलिक रॉड असतील किंवा कार्बन रॉड असतील ह्यालाच आपण ह्या ठिकाणी म्हणत आहे इलेक्ट्रोड. ह्यालाच काय म्हणत आहोत आपण, इलेक्ट्रोड असं म्हणतो. मग हे इलेक्ट्रोड किती टाईपचे असतात, तर इलेक्ट्रोड जे आहेत हे इलेक्ट्रोड 2 टाईपचे असतात. 2 टाईपचे. कोणते 2 टाईपचे, तर आपण म्हणतो ह्या ठिकाणी एक असतो कोणता, तर एक असतो कॅथोड आणि दुसरा असतो एनोड. पहिला कॅथोड, दुसरा एनोड. आता कॅथोड आणि एनोड, तर कॅथोडवर जनरली चार्ज कोणता असतो, कॅथोडवर जनरली चार्ज कोणता असतो, तर कॅथोडवर हा चार्ज निगेटिव्ह असतो आणि एनोडवर कोणता असतो, पॉझिटिव्ह. ओके, कॅथोडवर निगेटिव्ह असतो आणि एनोडवर कसा असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता हा जो डिव्हाइस आहे, थोडंसं आपण आता सेलकडे वळू, ही थोडक्यात माहिती तुम्हाला मिळाली. आता आपण थोडंसं सेलकडे वळू. जो इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये आपण काय पाहतो, या ठिकाणी 2 प्रकारचे सेल पाहतो. पहिला इलेक्ट्रोलिटिक सेल आणि दुसरा गॅल्व्हॅनिक सेल किंवा त्यालाच आपण व्होल्टेज सेल असं म्हणतो. तर त्यापैकी जो पहिला आहे तो पहिला कोणता आहे, या ठिकाणी इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये हा जो इलेक्ट्रोलिटिक सेल आहे, या सेल मध्ये आपण काय घेतलेला आहे, समजा आपण याचं नाव देऊ या ठिकाणी, कोणता घेतलेला आहे, मॉल्टन NaCl किंवा यालाच म्हणतो फ्यूज्ड NaCl असं देखील म्हणतो. काय म्हणतो, फ्यूज्ड NaCl. मग आता हा जो फ्यूज्ड NaCl आहे किंवा मॉल्टन NaCl आहे, तो मॉल्टन NaCl जो आहे त्याच्यामध्ये आपण हे कार्बन रॉड घातलेले आहेत आणि कार्बन रॉड जे आहेत ते कार्बन रॉड त्या ठिकाणी आपण एका बॅटरीला अटॅच केलेले आहे. ही बॅटरी आहे. ओके, आता हे बॅटरीला अटॅच केलेले आहे. आता ह्याला समजा ह्या बॅटरीला अटॅच करायच्या आधी म्हणतो मी, ह्या बॅटरीला अटॅच करायच्या आधी समजा ह्याच्यावर चार्ज असेल निगेटिव्ह, म्हणून ह्याला काय म्हणू आपण, कॅथोड. आणि ह्याला काय म्हणू आपण, एनोड. त्याला कॅथोड म्हणलं तर एनोड. आता बॅटरी आपण आणखी जोडलेली नाही, पण आता बॅटरी आपण जोडली असं गृहीत धरू. आता बॅटरी जोडल्यानंतर ह्या ठिकाणी ह्या बॅटरीच्या इकडे जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर हा एनोड झाला आणि जर इकडे निगेटिव्ह असेल तर काय झाला, हा कॅथोड झाला. पण जर समजा बॅटरीचं इकडे निगेटिव्ह झालं तर हा कॅथोड झाला आणि इकडला हा इकडे पॉझिटिव्ह झाला तर हा काय झाला, एनोड झाला. म्हणजे इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये बॅटरीचा जो पॉइंट आपण ज्या रॉडला, ज्या इलेक्ट्रोडला आपण अटॅच करत आहे त्याच्यावरचाच, म्हणजे कुणाचा, बॅटरीवरचा जो चार्ज आपण त्याला जोडलेला आहे तो चार्ज त्या इलेक्ट्रोडवर येतो. एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणलेलं आहे, कॅथोडवर निगेटिव्ह असतो आणि एनोडवर पॉझिटिव्ह असतो. हे एक्झॅक्टली करेक्ट आहे. कुणाच्या बाबतीत, तर आपण सांगतो त्या ठिकाणी ह्या इलेक्ट्रोलिटिक सेलच्या बाबतीत. एक्झॅक्टली जो चार्ज कॅथोडवर आहे, जो चार्ज एनोडवर आहे, तोच त्या इलेक्ट्रोडवर येतो. कोणी लक्षात प्रत्येकाच्या. ओके, आता आपण काय केलेलं आहे की आताच आपण मी म्हणलं की बाबा रेडॉक्स रिएक्शन जे आहे ते इलेक्ट्रोकेमिकल सेल दोन्ही टाइपचे असतात. कोणते, इलेक्ट्रोलिटिक सेल आणि दुसरा गॅल्व्हॅनिक सेल. ह्या दोन्ही सेल मध्ये ज्या रिएक्शन्स होतात त्या रिएक्शन कोणत्या असतात, तर आपण सांगतो त्या रिएक्शन्स असतात रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स
रेडॉक्स रिॲक्शन. आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय तर तुम्ही विचारणार नाहीत नक्कीच, कारण आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चालू करण्याच्या आधी रेडॉक्स रिॲक्शन पार्ट फर्स्ट मध्ये रेडॉक्स रिॲक्शनच आहे. तर रेडॉक्स रिॲक्शन मध्ये काय होतं तरी मी थोडक्यात सांगतो या ठिकाणी. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन. जर एखादी स्पेसिस इलेक्ट्रॉन देत असेल तर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि एखादी स्पेसिस जर इलेक्ट्रॉन घेत असेल तर त्याचं काय होतं रिडक्शन. ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो ऑक्सिडाइज होतो, ज्याचं रिडक्शन होतो तो रिड्यूस होतो. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. बोथ रिएक्शन्स टेक्स प्लेस सायमल्टेनियसली किंवा असं म्हणू आपण ऍट अ टाइम, म्हणजे एकाच वेळेस त्या रिएक्शन एकाच वेळेस एकाच टाइमाला त्या रिएक्शन होतात. दोन्ही इकडून हा रिएक्शन इकडून हा पहिलं एक जण देते दुसरं वाट बघत बसते असं बिलकुल होणार. किंवा दुसरं मी घेतो की नंतर तू दे आधी असं होणार. सायमल्टेनियस प्रोसेस आहे. एक जण देत आहे आणि त्याच टाइमाला एक जण घेत आहे. सायमल्टेनियस प्रोसेस. मग ही सायमल्टेनियस प्रोसेस इथं घडते. आता कसं घडते त्याचं एक आपण एक्झाम्पल पाहू आणि तो एक्झाम्पल म्हणजे मी ह्या ठिकाणी म्हणलं की मॉल्टन NaCl घेतलेला आहे. आता मॉल्टन NaCl जो घेतलेला आहे तो NaCl कसा असतो मॉल्टन स्टेट मधला तर त्याच्यावर त्या ठिकाणी Na+ आणि Cl- च्या फॉर्म मध्ये असतात. Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. आता बघा हे त्या मॉल्टन स्टेट मध्ये असणाऱ्या NaCl मध्ये जेवढे NaCl मॉलिक्यूल असतील तेवढे Na+ आणि Cl- असतील. बरोबर. मग आता बघा इथं आपण एक मॉलिक्यूलचं Na+ आणि Cl निगेटिव्ह एकाच मॉलिक्यूलचं ह्याच्यामध्ये न मोजता येणारी इतके NaCl आहे, पण आपण एक मॉलिक्यूलचा Na+ आणि Cl- घेतला. तर हा Na+ आणि हा Cl- आहे त्या मॉल्टन NaCl मध्ये. आणि आपण ज्यावेळेस ह्या बॅटरीचं बटन ऑन करू त्यावेळेस ऑन केल्याबरोबर लक्षात येईल की करंट हा इथं सप्लाय होत आहे. करंट सप्लाय झाल्याबरोबर काय होईल तर हा Na+ एकदा अट्रॅक्ट होईल. का अपोजिट चार्ज आहे तिथं अट्रॅक्शन असणारच आहे. Na+ चं त्या ठिकाणी कॅथोडकडे होईल आणि जो Cl निगेटिव्ह आहे तो Cl निगेटिव्ह कुणाकडे अट्रॅक्ट होईल एनोडकडे. का कारण एनोडवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि Cl वर कोणता निगेटिव्ह म्हणजे एकमेकांचं अट्रॅक्शन. आता अट्रॅक्शन झाल्यानंतर काय होतं तर अट्रॅक्शन झाल्यानंतर रिॲक्शन होते. साहजिक आहे रिॲक्शन कोणती होईल तर रेडॉक्स रिॲक्शन होईल. कोणती एका ठिकाणी ऑक्सिडेशन एका ठिकाणी रिडक्शन. बघा कसं होईल तर इथं कॅथोड पाशी कॅथोड जवळ काय होतं तर हा Na+ इथला अट्रॅक्ट झालेला आहे. हा Na+ प्लस इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन कुठले आहेत तर इलेक्ट्रॉन साहजिकच आहे ह्या बॅटरीचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रॉन वाहत आहे म्हणूनच निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यावर. मग Na+ इथला काय करतो एक इलेक्ट्रॉन घेतो आणि तो डिपॉझिट होतो म्हणजे त्याच्यावरच जमा होतो. हा कार्बन गोळा होतो तिथंच. कधी लॅब मध्ये तुम्ही जर पाहिला असेल सोडियम तर कसा सोडियम तयार केला जातो तर त्या पद्धतीने हा इथं डिपॉझिट होतो. इथं काय झालं इलेक्ट्रॉन घेतलंय म्हणजे काय झालं आपण त्याला म्हणतो की त्याचं काय झालेलं आहे रिडक्शन झालेलं आहे. त्याचं काय झालेलं आहे रिडक्शन झालेलं आहे. आणि आता राहिला Cl निगेटिव्ह. त्याच टाइमला Cl निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह असणाऱ्या कार्बन रॉडकडे अटॅच होईल म्हणजे हा Cl निगेटिव्ह इट्स गिव्ह Cl+ इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन हा देत आहे Cl निगेटिव्ह बरोबर आहे. म्हणून जो देत आहे त्या स्पेसिसचं काय होतं ऑक्सिडेशन. इथे लिहू आपण ऑक्सिडेशन. ओके इथं होईल ऑक्सिडेशन.
तर त्या ठिकाणी आता आपण पाहतो की हा Cl जो आहे तो Cl प्लस Cl इट्स गिव्हज Cl2. Cl2 हा गॅस बाहेर पडतो. मग Cl2 हा जर गॅस बाहेर पडत असेल, कारण तो गॅसियस स्टेट मध्ये बाहेर का पडतो, तर तो गॅसियस स्टेट मध्ये आहे, म्हणून ह्या मॉल्टन NaCl मधून हा Cl2 गॅस इथं बाहेर पडतो गॅसियस स्टेट असल्यामुळे. ओके. आणि सोडियम हा त्याची रूम टेम्परेचरला कशी आहे, सॉलिड स्टेट मध्ये आहे, म्हणून तो काय होतो, ह्या रॉडवर डिपॉझिट होतो. मग हा ऑक्सिडेशन आणि हा रिडक्शन. आता रिडक्शन कुठं झालंय, कॅथोड पाशी, तर ऑक्सिडेशन कुठं झालंय, एनोड. हे लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. इथं काय झालेलं आहे, कॅथोड पाशी रिडक्शन झाले आणि एनोड पाशी काय झाले, ऑक्सिडेशन. हे कशामध्ये झालेलं आहे, हा कुठे झालेला आहे, इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये झालेला आहे. हे कुठे झालेलं आहे, इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये. इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय झालेलं आहे, रेडॉक्स रिएक्शन. रिडक्शन कुठे घडलंय, कॅथोड पाशी. ऑक्सिडेशन कुठे घडलंय, एनोड पाशी. आलं. तर लक्षात ठेवा की इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये कॅथोड असेल तर कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज असतो, एनोड असेल तर एनोडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. पण आता दुसरा एक सेल आहे, गॅल्व्हॅनिक सेल. तर गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय होतं, तर मी इथं थोडक्यात सांगतो, ह्याच्या ऑपोजिट होतं. ह्याच्या ऑपोजिट होतं. ऑपोजिट म्हणजे कसं, कॅथोड जर असेल, इथं बघा इथं मी दाखवत आहे, कॅथोड जर असेल तर कॅथोडवर इथं रिडक्शन होत आहे, पण इथं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. कारण तो गॅल्व्हॅनिक सेल आहे. आलं लक्षात. इथं बॅटरी यूज करत नाही. आता तिथून केमिकल करणारी रिएक्शन घडली जाते त्या इलेक्ट्रोड पाशी. जरी आपण हा एनोड आहे म्हणला आणि हा कॅथोड आहे म्हणला, आलं लक्षात, तर तिथं एनोड कॅथोडला बॅटरी जोडलेली नसते. खालून करंट सप्लाय होतं. कोणाकडनं, जे सोल्युशन घेतलंय, जे केमिकल घेतलंय, तिथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं आणि तिथून जे काही करंट आहे तो सर्किट कंप्लीट होतो. कसं ते आपण पाहणारच आहोत, पण शॉर्टकट मध्ये तुम्हाला माहित राहावं म्हणून मी इथंच सांगत आहे की कॅथोड पाशी ऑक्सिडेशन घडतं आणि एनोड पाशी काय घडतं, रिडक्शन. तिथे देखील काय होतं, रेडॉक्स रिएक्शनच होते. इथं जसं रेडॉक्स रिएक्शन झाली, इथं देखील काय होते, हा गॅल्व्हॅनिक सेल किंवा त्यालाच आपण व्होल्टेज सेल म्हणतो, तिथं काय होते, रेडॉक्स रिएक्शनच होते. पण लक्ष ठेवा, कॅथोडवर इथं ऑक्सिडेशन घडते, तर एनोडवर रिडक्शन घडतं. इथं कॅथोडवर रिडक्शनच घडतंय आणि एनोडवर ऑक्सिडेशनच घडतं. म्हणून इथं कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज आहे, एनोडवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. पण इथं जर वरी पाहिलं आपण, तर कॅथोडवर कोणता चार्ज येतो, तर इथं पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि एनोडवर कोणता येतो, निगेटिव्ह चार्ज येतो. हे फार महत्त्वाचे पॉइंट आहेत, हे क्लिअरली लक्षात ठेवा. जर काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही मला स्वतः फोन करा, व्हिडिओ कॉल करा, त्यावर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन. आता आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये दोन पार्ट पाहिले, इलेक्ट्रोलिटिक सेल किंवा दुसरा आपण पाहिला गॅल्व्हॅनिक सेल किंवा त्यालाच आपण व्होल्टेज सेल म्हणतो. आणि त्याचबरोबर रॉड्स मध्ये जे काही आपण मेटॅलिक रॉड किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी जो आपण कार्बन रॉड म्हणतो तो पाहिला, इलेक्ट्रोड पाहिले, कॅथोड एनोड पाहिलं, ऑक्सिडेशन रिडक्शन पाहिलं. ऑक्सिडेशन इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये कुठं होतं, इलेक्ट्रोकेमिकल मध्ये जो दुसरा गॅल्व्हॅनिक सेल तिथं कुठं होतं, हे सगळं पाहिलेलं आहे. त्याचबरोबर चार्ज कुठे येतात ते देखील आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलेलं आहे. आता जे पाहणार आहोत आपण तो त्याची डेफिनेशन.
तर काय होतं, बॅटरी, आता आपण हा पहिला सुरू हा पाहू, इलेक्ट्रोलिटिक सेल पाहू. इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे काय आहे, आता एक्झॅक्टली काय होत आहे, तर एक्झॅक्टली तुम्ही इथं पाहिलं की एक डिव्हाइस आहे, त्या डिव्हाइस मध्ये आपण मॉल्टरीने सेल घेतलं, कार्बन रॉड डिप केलं, कार्बन रॉड मेटॅलिक वायरनं आपण काय केलं, काय बॅटरीला अटॅच केलं. बॅटरीचं ज्यावेळेस आपण बटन दाबलं त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रिक करंट आहे तो इलेक्ट्रिक करंट सप्लाय झाला त्या वायरमध्ये, वायरमधून त्या रॉडमध्ये, रॉडमधून त्या मॉल्टन NaCl मध्ये. आता पहा, बॅटरी मधून काय आलं, इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट काय, एनर्जी. ती एनर्जी ट्रान्सफर झाली कशामध्ये, त्या केमिकल मध्ये. केमिकल कोणता घेतला तर आपण मॉल्टन NaCl. मग तो केमिकल आहे. केमिकल मध्ये तर काहीतरी एनर्जी आहे, म्हणजे आहेच आपण म्हणतो, त्या एनर्जीला काय म्हणतो आपण, केमिकल एनर्जी. म्हणजे आपण थोडक्यात इथं सांगू, इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती कन्वर्ट झाली कशामध्ये, केमिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी. बरोबर आहे, कारण इलेक्ट्रिक एनर्जी आपण पास केली आणि ती कन्वर्ट झाली. तिथं आपण पाहिलं की Na पॉझिटिव्हचं कन्व्हर्जन न्यूट्रल Na मध्ये कन्वर्ट झालं आणि Cl निगेटिव्हचं कन्व्हर्जन Cl2 गॅस मध्ये झालं. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी ही कन्वर्ट कशामध्ये झाली, केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. पिरियडच्या पहिल्या पाठामध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे मी सगळ्या एनर्जी ह्या इंटर कन्व्हर्टिबल्स आहेत. आता पहा, दुसरा जो आहे तो दुसरा हा गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टेज सेल. याचे बरेचसे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत, पण तरी थोडक्यात इथं डेफिनेशन सांगताना आपण सांगतो की इथं ह्याच्या अपोजिट होतं. काय होतं, ह्याच्या अपोजिट होतं. म्हणजे केमिकल एनर्जी ही कन्वर्ट होते कशामध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, तर पहिल्या सुरू आपण पाहू त्या ठिकाणी इलेक्ट्रोलिटिक सेल. त्याचं एक एक्झाम्पल पाहू जे आता आपण पाहिलेलं आहे, पण तरी थोडक्यात आपण पाहू परत एकदा, आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण हेही पाहू. तर आपण काय करू, एक डिव्हाइस घेऊ. हा डिव्हाइस मध्ये आपण घेऊ ह्या ठिकाणी काय, तर मॉल्टन NaCl. परत एकदा हा मॉल्टन NaCl घेतला, त्याला लिहू आपण मॉल्टन NaCl. त्यामध्ये आपण कार्बन रॉड जे आहेत हे रॉड आपण डीप करू आणि ह्या ठिकाणी आपण ते रॉड अटॅच करू कशाला, बॅटरीला. आणि बॅटरीचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल, एनोड आणि कॅथोड म्हणू. त्याला काय म्हणू या ठिकाणी, कॅथोड. आणि ह्याला काय म्हणू या ठिकाणी, एनोड. याला काय म्हणू आपण, एनोड. आणि आता काय होतं, तर आपण एक एक रिएक्शन पाहू की एनोड जो आहे तिथं काय होतं आणि कॅथोड कसे काय होतं. ओके, एनोड कशी आणि कॅथोड कशी. पण आता या ठिकाणी पहा, जो आपण मॉल्टन NaCl आहे तो मॉल्टन NaCl हा कशामध्ये कन्वर्ट होत असतो, म्हणजे मॉल्टन स्टेट, त्याची लिक्विड स्टेट, हा NaCl कन्वर्ट होतो Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह मध्ये. तर हे Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह पुष्कळ प्रमाणात आहे, अगणित आहे. किती घेतलं, जर 1 मोल घेतलेला असेल तर तुम्हाला माहितच असेल 6.0
2 into 10 raised to 23 मॉलिक्युल्स ऑफ NaCl असतील म्हणजे तितकेच Na+ आणि Cl निगेटिव्ह त्याच्या मॉल्टन स्टेट मध्ये असणार आहे. ओके, मग आता हा जो आहे ज्यावेळेस बॅटरीचा करंट आपण ऑन करू त्यावेळेस निश्चितच तुम्हाला दोन ह्या ठिकाणी अट्रॅक्शन दिसून येतील आणि ते अट्रॅक्शन कोणतं तर हा Cl निगेटिव्ह इकडे अट्रॅक्ट होतो कशावर एनोड आणि हा कुठे अट्रॅक्ट होईल तर हा इकडे अट्रॅक्ट बरोबर आहे कॅथोड. मग आता ह्या ठिकाणी हे इकडेच का होतात त्यांच्याकडे ऑलरेडी इथं आपण जर पाहिलं तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज आहे हे एकमेकांकडे काय अट्रॅक्ट होत नाही झालेल्याच आहेत पहिलं पण इलेक्ट्रिक करंट सप्लाय केल्यानंतर हे एकमेकांकडे काय अट्रॅक्ट आहेत एखाद्या वेळेस प्रश्न पडला असेल तुम्हाला तर त्याचं उत्तर असं आहे की जो इलेक्ट्रिकल करंट आहे तो इलेक्ट्रिकल करंटची जी ताकद आहे ती ताकद ह्या दुसऱ्या चार्ज असणाऱ्यापेक्षा दुसरा म्हणजे तो चार्ज आहे पण हा इथं थोडासा जो सप्लाय जो आहे तो सप्लाय पुष्कळ प्रमाणात आहे म्हणून त्या ठिकाणी हे डायरेक्टली याच्या ऑपोजिट डायरेक्शनला अट्रॅक्ट होतात. आता अट्रॅक्ट झाल्यानंतर काय होतं हे पाहू आपण. इथं पहा एनोड आहे एनोड पाशी हा Cl निगेटिव्ह येतो तिथं एक इलेक्ट्रॉन देतो आणि कन्वर्ट होतो न्यूट्रल Cl मध्ये बरोबर आहे. मग आता एक Cl असं होऊ शकत नाही तर लागलीच तिथं 2 4 10 अब्ज करोडो येणार आहे बरोबर आहे आणि प्रोसेस कंटिन्यूअस चालणार आहे. त्यावेळेस दुसराही Cl येतो 2Cl- आणि हे दोन इलेक्ट्रॉन देतात एक जण एक देत असेल तर दोन्ही मिळून दोन देतात आणि इथं Cl2 गॅस तयार होतं आणि हा Cl2 गॅस या ठिकाणी बाहेर होतो म्हणजे इथं लिबरेट होतो का कारण Cl2 ची गॅसियस स्टेट आहे रूम टेम्परेचरला म्हणून तो काय करतो बाहेर पडतो. आणि इथं जर आपण पाहिलं तर हा एनोडकडे इकडे झाला आता जो Na+ आहे तो Na+ कुणीकडे अट्रॅक्ट झालेला आहे कॅथोडकडे म्हणजे ह्या बॅटरी मधून काय होत आहे इलेक्ट्रॉन येत आहेत हा Na+ काय करेल इथं इलेक्ट्रॉन घेईल आणि तो कन्वर्ट होईल न्यूट्रल फॉर्म मध्ये म्हणजे Na च्या आणि तो सिल्वरी कलर मधला जो सॉलिड स्टेट मधला Na जो आहे तो डिपॉझिट होईल गोळा होईल त्या रॉडवर जमा होईल आणि ह्या पद्धतीने ह्या प्रोसेसला आपण म्हणतो जिथं इलेक्ट्रॉन लूज होतात तिथं ऑक्सिडेशन झालं असं म्हणतो आणि जिथं इलेक्ट्रॉन घेतले जातात तिथं काय होतं रिडक्शन. आणि ह्या दोन्ही पासून जी रिएक्शन होती ती कोणती होते रेडॉक्स रिएक्शन. मग रेडॉक्स रिएक्शन मध्ये काय होतं तर बॅलन्सिंग फॉर्म मध्ये लिहिलं तर 2Na+ + 2Cl- Cl2 + 2Na ह्या पद्धतीने ही रेडॉक्स रिएक्शन होते आणि ह्या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो तर या पूर्ण प्रोसेसला आपण म्हणतो त्या ठिकाणी इलेक्ट्रोलिसिस. पूर्ण प्रोसेसला काय म्हणतो इलेक्ट्रोलिसिस ऑफ मॉल्टन NaCl. मॉल्टन NaCl लक्षात येतो हा पॉइंट. तर प्रत्येकाने लक्षात घ्या या ठिकाणी की हा जो इलेक्ट्रोलिसिस आहे इलेक्ट्रोलिसिस मध्ये NaCl च कोणत्या पद्धतीने सोडियम आणि क्लोरीन हा तयार होतो हे पाहणं म्हणजेच इलेक्ट्रोलिसिस ऑफ मॉल्टन NaCl. ओके, आताच आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ मॉल्टन NaCl त्यामध्ये सोडियम हा डिपॉझिट होतो Cl2 हा लिबरेट होतो त्याचबरोबर जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती कन्वर्ट होते केमिकल एनर्जी. आता आपण डेली जो NaCl यूज करतो जो आपण जेवणामध्ये सोडियम क्लोराइड ज्याला मीठ म्हणतो आपण तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर विरघळतो आणि विरघळल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहतो Na+ आणि Cl- साइन्स तयार होतात. आणि 11वी मध्ये तुम्ही याही पद्धतीने पाहिलेलं आहे की जो H2O पोलार सॉल्व्हंट युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून आपण यूज करतो त्या Na+ च्या सभोवताली 6 मॉलिक्यूल गोळा होतात
त्याला अट्रॅक्ट होतात, कारण Na+ वर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजनवर त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज हा त्याच्यामध्ये एक अट्रॅक्शन निर्माण होतं आणि ते त्याच्या सभोवताली असं गोळा होतात. Cl निगेटिव्हचं ही त्याच पद्धतीनं मॉलिक्यूल होतात, जे हायड्रोजन जो वॉटर मॉलिक्यूल मधला आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, कारण ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे दोन्ही इलेक्ट्रॉन तो ओढलेला असतो, त्याच्यामुळे ऑक्सिजनवर निगेटिव्ह आणि हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह, दोघांनाही पार्शियल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज होतो आणि त्यामुळे ते त्या Na+ आणि Cl- कडे, जसं Na+ कडे ऑक्सिजन आणि Cl- कडे हायड्रोजन असे 6 मॉलिक्यूल अट्रॅक्ट होतात. हे आपण 11वी मध्ये पाहिलेलंच आहे. तर असा NaCl जर पाण्यामध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वियस NaCl. ॲक्वा म्हणजे वाटर. ओके, तर त्या ठिकाणी ॲक्वियस NaCl घेतलं आणि त्याचं जर इलेक्ट्रोलिसिस केलं तर काय होईल, म्हणून आपण हेडिंग दिलेली आहे त्या ठिकाणी, इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl. ओके, परत एकदा पहा, हा डिवाइस आहे, या डिवाइस मध्ये रॉड आपण दिलेला आहे, हा एनोड आहे, हा कॅथोड आहे, बॅटरीचा आहे, मेटॅलिक वायरने करंट दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण मॉल्टन NaCl नाही तर आपण काय घेतलेलं आहे, त्या ठिकाणी ॲक्वियस NaCl घेतलेलं आहे. इथे काय घेतलेलं आहे आपण, ॲक्वियस NaCl घेतलेलं आहे. ओके, ॲक्वियस NaCl घेतलेलं आहे म्हणजे पाण्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतलेलं आहे NaCl. आता NaCl ॲक्वियस म्हणजे NaCl प्लस H2 जर केलं तर काय, Na+ ॲक्वियस प्लस Cl मायनस ॲक्वियस मिळणार आहे आपल्याला. ओके, आता पहा, आपण बॅटरीचं करंट पास केलं म्हणजे बटन ऑन केलं, करंट पास केलं कशामध्ये, ॲक्वियस NaCl, कशामार्फत, त्या रॉड्स मार्फत. ओके, तर काय होते पाहू, रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड, म्हणजे कॅथोड पाशी काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. दोन टाइप्स होतं, Na+ इलेक्ट्रॉन इट्स गिव्स Na आणि त्याच्यापासून जो इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे तो इलेक्ट्रोड पोटेन्शियल ह्याच्यापासून किती होणार, इलेक्ट्रोड म्हणजे हाफ सेल रिएक्शन, म्हणजे हाफ सेल असं म्हणतो आपण, तो हाफ सेल त्याच्यापासून किती इलेक्ट्रिक करंट मिळतं आपल्याला ते जर आपण मोजलं, तेही आपण पुढे पाहणारच आहोत, तर तो किती आहे, E0 -2.71 व्होल्ट इतका मिळणार आहे. वॉटर पण आहे, वॉटरचं ई त्या ठिकाणी आहे, तर तो काय करतो, 2H2 + 2 इलेक्ट्रॉन इट्स गिव्स H2 + 2H- आणि ह्याच्यापासून जो इलेक्ट्रोड पोटेन्शियल तो किती आहे, -0.83 व्होल्ट. ओके, आता दुसरा आपण पाहतो, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट एनोड. तिथं ऑक्सिडेशन होणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉन लूज करणार आहे, म्हणजे 2Cl- इट्स गिव्स Cl2 + 2 इलेक्ट्रॉन. ह्याच्यापासून जो पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे रिएक्शन पासून तो किती आहे, -1.36 व्होल्ट इतका आहे. त्यानंतर दुसरा 2H2, तिथं देखील त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं, O2 + 4H+ + 2 इलेक्ट्रॉन आणि याच्यामुळे जो डेव्हलप होणारा करंट आहे तो 0.4 व्होल्ट. आता मी तर इतर रिएक्शन दिलेलं आहे, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, मी एक्झॅक्ट काय होतं आधी मी काय सांगतो, ओव्हरऑल सेल रिएक्शन कशी होते, काही सगळ्यात चारी रिएक्शन होतात का, नाही. तर या ठिकाणी जर पाहिलं तर रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड, कॅथोड पाशीची रिएक्शन होणार आहे, तर ह्या दोन्ही मधला जो इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिफरन्स पाहिला तर हा हाय आहे कुणापेक्षा, Na पेक्षा. कसा आहे, कारण ही इकडून असं प्लस कडे जाणार आहे, बरोबर आहे, म्हणून ही कशी आहे, हाय आहे कुणापेक्षा, Na पेक्षा. आणि इथं जर पाहिलं तर इथं जो आहे तो इथं देखील हाय आहे, कोणतं, वॉटरचंच आहे, इथं देखील वॉटरचं आहे, लो व्हॅल्यू, इथं देखील कशी आहे, लो व्हॅल्यू आहे. पण इथं काय होतं, एक्सपेरिमेंटली ज्यावेळेस आपण ऑब्झर्व काय करायला पाहिजे, ऍक्च्युअली ह्या व्हॅल्यू नुसार हेच रिएक्शन व्हायला पाहिजे, त्या सेल मध्ये, इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये हीच रिएक्शन व्हायला पाहिजे. इथं जर ही होत असेल
तर इथं देखील काय व्हायला पाहिजे, ही होते, व्हायलाच पाहिजे, पण ही रिॲक्शन होत नाही. कारण आपण ज्यावेळेस पाहतो की जो गॅस बाहेर पडत आहे, त्या गॅसची आपण ज्यावेळेस टेस्ट घेऊ त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की तो गॅस कोणता आहे, Cl2 गॅस आहे.